गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज एका वेगळ्या विषयावरती आपण खरं तर बोलणार होतो, पण गेले 2-3 दिवस प्रचंड रिक्वेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये एका विषयासाठी आहे आणि ती म्हणजे सध्या जे काही सगळं वातावरण बाहेर सुरू आहे त्याच्यामुळे निर्माण होणारं डिप्रेशन. बऱ्याच लोकांना त्रास होतोय. हे जे सगळं वातावरण सुरू आहे, मला इतके मेल्स, इतके मेसेजेस सगळ्यांकडनं आलेले सेईंग की सुशांत सिंगचं जे काही झालं याचा इतका मोठा परिणाम आमच्यावरती झालेला आहे आणि ह्याला वी जस्ट अनेबल टू गेट आउट ऑफ दिस. सो आजच्या सेशनमध्ये जमलं तर ह्या गोष्टीवरती जरा बोला, हाऊ टू गेट ऑफ दिस डिप्रेशन. आता एक गंमत आपण जर बघितली तर ज्या वेळेला आपल्याला डिप्रेशन येतं किंवा एक नको असलेली फिलिंग जाणवायला लागते, जरा असं लो वाटतं, आपल्याला उत्साह वाटत नाही, कशामध्ये मजा येत नाही, सगळं असं नेगेटिव्ह उदास वाटायला लागतं, अशा पॉइंटला मॅक्सिमम लोक याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय मिळतंय का याची ओढ असते ना आपल्याला. मला एवढे सगळे रिक्वेस्ट, एवढे मेसेजेस कशामुळे येत आहेत? कारण कुठेतरी आपल्या प्रत्येकामध्ये ती ओढ आहे. आपल्याला ते डिप्रेशनमध्ये नाही आवडत राहिला 90% लोकांना तरी, आणि आपण शोधत असतो की काय असं आपल्याला मिळेल की जे ऐकून, जे करून आपण ह्या नेगेटिव्ह अवस्थेतनं बाहेर पडू. म्हणजे आपल्या प्रत्येक पेशीला पॉझिटिव्हिटीची आस आहे, त्याला ओढ आहे त्या अवस्थेची. म्हणून निसर्गाचा सुद्धा धर्म, किंवा जर आपण सगळीकडे जर बघितलं तर निसर्गाचा कल हा ग्रोथकडे आहे, हा हार्मनीकडे आहे. हा मध्ये एखादं डिस्ट्रक्शन आलं तर येस, डेफिनेटली आपल्याला वाईट वाटतं, पण आपला जात्या कल, आपल्या प्रत्येक पेशीचं नॅचरल इन्स्टिंक्ट हे सर्व्हायव्हलचं आहे. पण मग आजूबाजूच्या वातावरणामुळे किंवा आपल्या प्रोग्रामिंगमुळे आपण त्या डिप्रेशनला, त्या लो फेजेसला बळी पडतो. सो आज जे काही सगळं वातावरण सुरू आहे, मी 15 दिवसापूर्वी पण जे सेशन झालं, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पण मी हे सांगितलं होतं की इट इज टू अर्ली टू कॉमेंट एनिथिंग. कारण आपण अशा गोष्टींवरती कॉमेंट करतो ना जे मीडिया आपल्यापर्यंत पोहोचवतं. गेल्या 15 दिवसातल्या जर तुम्ही हालचाली बघितल्या असतील तर मीडिया अजूनही त्याला सुसाईड म्हणतंय. ओपन मीडियामध्ये जी लोक बोलतायत, युट्यूबवरती असेल, इन्स्टावरती असेल, फेसबुकवरती असेल, ते काहीतरी वेगळीच स्टोरी सांगतायत. सो डेफिनेटली आपल्याला सगळ्यांनाच या घटनेनी धक्का बसलेला आहे, कारण असं रोज घडत नाही ना. एक आपल्याकरता त्यानं जी काही कामगिरी केली, सो ते चित्रपट बघून कुठेतरी कितीतरी लोक इन्स्पायर झाले ते सगळं बघून, आणि असं काहीतरी त्याच्याबरोबर घडावं हे नक्कीच खूप वाईट आहे. पण एखाद्या नेगेटिव्ह घटनेला आपल्यावरती किती हावी होऊ द्यायचं? डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. कारण ज्या वेळेला एखादी नेगेटिव्ह घटना आपल्यावरती हावी होते, काय घडतं त्यावेळेला? मला काल पण एका मुलीचा मेसेज आला की मॅडम, मी ते लेक्चर ऐकलं पण मग मला कळत नाहीये, मला खूप त्रास होतोय या सगळ्या, मी न्यूज बघतीये, त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ असा बघितला की जिथे कोणीतरी सांगतंय की ऍक्च्युली तो जिवंत होता काही काळासाठी आणि ते सगळं झाकलं गेलं वगैरे असं, आणि आता लोक पेटिशन मागतायत, लोक सपोर्ट मागतायत. मग अशा वेळेला काय करायचं मला कळत नाहीये. व्यवहाराच्या स्तरावरती तुम्हाला जर असं वाटत असेल, इफ यू बिलीव्ह की हिज स्टोरी किंवा हे जे सगळं त्याच्याबरोबर जर घडलं असेल तर त्याला जस्टिस मिळायला पाहिजे, आणि ॲज अ नेशन, ॲज पीपल, इफ वी हॅव दॅट पॉवर अँड इफ यू फील लाईक एक्झिक्युटिंग दॅट पॉवर, येस, डेफिनेटली एक्झिक्यूट इट. पण दिवस रात्र त्या मेसेजेसची ट्रेल फॉलो करत राहणं. तुम्ही जर युट्यूबवरती गेला आणि तुम्ही जर हे व्हिडिओज बघितले तर ते एका व्हिडिओवर थांबत नाही ना, तिथे खाली एका पाठोपाठ एक इतकी ट्रेल असते आणि त्याचे टायटल्स पण असे बनवलेले असतात की तुम्ही नकळत ओढले जाता तिथे, आणि मग सतत तेच 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 बघून तुमचं परसेप्शनच आयुष्याबद्दल तसं व्हायला लागतं की अरे सगळीकडे तर नैराश्यच आहे, इथे करोना तर काय केल्या संपतच नाहीये. आपण सगळेजण एका मास माइंडला ट्यून्ड असतो. ओके, सो
हा मास माइंडची जर आत्ताचा कल जर डिप्रेशनकडे असेल तर सतत त्या अवस्थेमध्ये स्वतःला ठेवून आपण ते स्वतःवरती ओढवून आणतोय. एकीकडे आस काय आहे आपल्याला ते निगेटिव्ह वाटलं पाहिजे का? नकोय आपल्याला ते. आपण शोधतोय की कुठेतरी काहीतरी एक इन्साईट मिळेल, काहीतरी एक टेक्निक मिळेल की ज्याच्यातनं आपण या डिप्रेशनमधनं बाहेर येऊ. आणि दुसरीकडे आपण कळत न कळत त्याच सगळ्या अवस्थेमध्ये अडकत जातोय. सो कर्तव्याच्या लेवलवरती जे काही रिॲक्ट करायचंय तुम्हाला करा ना. ती रिॲक्शन कुठेतरी संपली पाहिजे. आपल्याला कळत नाही वेअर टू पुल ऑफ. आणि आत्ताचं वातावरण पण असं आहे की प्रॅक्टिकली पण आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, त्यात ह्याचा भडीमार आपल्याला परवडण्यासारखं आहे का आत्ताला हे? सो रिॲक्ट करणं, रिस्पॉन्ड करणं हे स्वाभाविक आहे, पण त्याच्यात अडकून राहणं, कुठेतरी अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे ना आपल्या सिस्टीममध्ये की अरे हे आपल्यावरती हावी व्हायला लागलंय. जी माणसं डिप्रेशनमध्ये असतात, जी माणसं दुःखात असतात, ओके, अशी माणसं कुणाच्याच कामाची नसतात. ही स्वतःला पण मदत करू शकत नाहीत आणि ही आजूबाजूच्यांना पण मदत करू शकत नाहीत. ही स्वतः पण त्या नेगेटिव्ह अवस्थेमध्ये जगतात आणि त्यांच्या व्हायब्रेशन्समुळे ते आजूबाजूचं वातावरण पण तसं करतात. ऑलरेडी प्रॉब्लेम्स आहेत. सो बघा आपण किती इम्प्रेशनेबल असतो. सुशांत सिंगचं घडेपर्यंत आपल्याला कधी वाटलं होतं का की त्याच्या आयुष्याचा इतका मोठा इम्पॅक्ट आपल्यावरती असेल किंवा त्याचं एक्झिस्टन्स हे आपलं आयुष्य इतकं मॅटर करेल? पण असं काहीतरी घडल्यानंतर आज 15 दिवसानंतर सुद्धा काही अशी लोक आहेत जी त्या धक्क्यातनं सावरू शकलेली नाहीयेत. वाईट सगळ्यांनाच वाटलेलं आहे, असं नको होतं घडायला. सो जे काही नेगेटिव्ह घडतंय, जे समोर न्यूज येत आहेत, जे काही सगळं चित्र आज समोर येत आहे फिल्म इंडस्ट्रीचं, बॉलिवूडचं, की जे आजपर्यंत कदाचित आपल्याला माहिती नव्हतं, पण किती आपण त्याच्यामध्ये ओढलं जायचं. बरं, अशा नेगेटिव्ह अवस्थेमध्ये राहून काही फायदा होत असेल तरी पॉइंट आहे ना. हे आपल्याला आपली एनर्जी इतक्या डीप लेवलला डिटिरियोरेट करत जातं. मला आज पण मी हे सेशन सुरू करायच्या आधी मला एक मेसेज आलाय. त्या व्यक्तीनी गेल्या आठवड्याभरामध्ये बरेच सुसाईडचे केसेस झालेले. ओके, ती एक सिया कक्कड म्हणून कोणीतरी एक टिकटॉक स्टार आहे, तिने सुसाईड केलं. मग काल अजून कोणीतरी एक कपल, अख्खं ते पूर्ण फॅमिलीच त्यांनी सुसाईड केली. आज काहीतरी एक बातमी आहे की एका दाम्पत्यानी सुसाईड केलं आणि त्या लहान मुलीला तसंच राहू दिलं. त्यांनी मला ह्या सगळ्याचे स्क्रीनशॉट्स पाठवलेले. म्हणला की मला हे सहनच होत नाहीये की आपण अशा जगामध्ये राहतो. हे ऐकल्यावरती, वाचल्यावरती आपल्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, आपण रिॲक्ट करणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही दुःखात जाऊन, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊन त्या कारणामुळे कुणाला फायदा होणार आहे? तुमच्या स्वतःला फायदा होणार आहे का त्या लोकांना न्याय मिळायला फायदा होणार आहे का त्यांच्या फॅमिलीजला मदत होणार आहे? लक्षात घ्या, ओनली स्ट्रॉंग पीपल कॅन फर्स्ट ऑफ ऑल हेल्प देमसेल्व्स अँड हेल्प समबडी एल्स. सो असं जगामध्ये कितीतरी स्तरावरती कितीतरी निगेटिव्ह गोष्टी घडतात. आपण जर सगळंच आपल्या आतमध्ये घेत राहिलो आणि सगळ्याचाच जर आपल्यावरती परिणाम होऊ देत राहिलो तर मग आपली स्ट्रेंथच उरणार नाही ना. आपल्याला या प्रत्येक गोष्ट मग आपल्यावरती इम्प्रेशन टाकायला लागेल. मग आपण हे जे सगळं शिकतोय ह्याला काय व्हॅल्यू आहे? सो रिॲक्ट करा. वाईट वाटणं, राग येणं स्वाभाविक आहे, थोडीशी त्याची गॉसिप होणं स्वाभाविक आहे. पण लक्षात आलं पाहिजे आपल्याला की अरे हे आपल्याला ओढतंय, त्या नेगेटिव्हिटीच्या जाळ्यामध्ये हे आपल्याला ओढायला लागलंय. एवढी जाणीव जरी आपल्याला झाली तरी आपल्यामध्ये ती स्ट्रेंथ जागृत होते त्याच्यातनं बाहेर पडायची. कारण लक्षात घ्या, आपला नॅचरल ओरिएंटेशन कशाकडे आहे? सर्व्हायव्हलकडे, क्विटिंगकडे नाहीये. आपलं नॅचरल ओरिएंटेशन सर्व्हायव्हलकडे. सो वी ऑल आर, एव्हरी सेल हॅज दॅट स्ट्रेंथ टू सर्व्हाइव्ह. फक्त आपल्या माइंडला ट्रेनिंग नसल्यामुळे आपण हे सगळं आपल्यावरती हावी होऊ देतो. ओके, सो आज आपण सेशनच्या एंडला टॅपिंग पण करणार आहे. जे टॅपिंग आपण
या स्ट्रेस डिप्रेशनवर टॅपिंग करणार आहे. हे जी सगळं वातावरणातली नकारात्मकता आहे, करोनामुळे जे काही आज आपलं आयुष्य सफर होते, कारण हे आता जर करोनाची परिस्थिती आपण बघितली तर हे नेव्हर एंडिंगच वाटतंय. असं वाटलं होतं की जून मध्ये संपेल, आता जून संपून जुलै सुरू आला तर केसेस वाढतच चालल्यात आणि त्याला काही असं मोठं सोल्युशनच समोर आहे, ठोस सोल्युशन ज्याला आपण म्हणू येतच नाहीये. सो प्रोबेबली वी हॅव टू लिव्ह विथ दिस. सो कसं हे सगळं जे आजूबाजूला आहे कुठेतरी आपली एनर्जी खूप ड्रेन करत आहे. कधी कधी आपल्याला कळत नाही, कारण आता करोना आपल्याला सवय झाली आहे ना त्याच्या स्ट्रेसमध्ये जगण्याची. सो त्याचा आपल्यावर किती खरंच परिणाम आहे हे आपल्याला कधी कधी कळत नाही. आणि जोपर्यंत बॉडी सिम्पटम द्यायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की एखाद्या नकारात्मकतेचं आपल्यावरती डीप लेवलला किती इम्पॅक्ट झालेला आहे. तुम्हाला मानसिक लेवलला, शारीरिक लेवलला जेव्हा सिम्पटम्स यायला लागतात तेव्हा आपण जागे होतो की अरे याचं काहीतरी माझ्यावरती खूप खोल लेवलला इम्पॅक्ट झालेला आहे. सो तुम्ही ऍज इट इज तुमच्या ग्रुप्समध्ये 8च्या ग्रुप्समध्ये आता हिलिंग करताय. सो या हिलिंग प्रोसेस बरोबरच तुम्ही रोज हे टॅपिंग करायचं आहे. सो तुम्ही ज्या वेळेला हिलिंगला स्टार्ट कराल, तुम्ही आधी हिलिंग देण्याच्या आधी तुम्ही हे टॅपिंग करायचंय सगळे 8 जण जेवढे आहात तेवढे तुमच्या घरी, आणि त्यानंतर तुम्ही हिलिंगकडे जायचंय. बरं, हिलिंग ग्रुप्स बद्दल बऱ्याच जणांना प्रश्न होते. तुम्हाला कुणालाही त्याचं पर्सनल प्रॉब्लेम जर कोणाला सांगायचा नसेल तर त्यांना तुम्हाला डिस्क्लोज करायची गरज नाहीये. ज्या दिवशी त्याचा टर्न आहे तुम्ही त्याला फक्त हिलिंग एनर्जी द्यायची आहे. दॅट्स ऑल दॅट यू हॅव टू डू. यू डोंट नीड टू नो हिज प्रॉब्लेम. ओके, कारण काही जण असे असतात ना ज्यांना नाही कम्फर्टेबल वाटत ते शेअर करण्यामध्ये, आणि प्रॉब्लेम सांगितल्यावरच आपण हील करू शकतो असं नाहीये ना. आपण ज्या वेळेला हिलिंग एनर्जी पाठवतो त्यावेळेला त्याच्या सिस्टीममध्ये ज्या कुठल्या लेवलला काही प्रॉब्लेम असेल तो त्याच्या लेवलला सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. आणि अफलातून रिस्पॉन्स आलेला आहे पॉवर ऑफ 8ला. इतक्या लेवलवरती लोकांनी एक्सपिरियन्स करतायत. आठवडाभर झाला सरांना एवढे मेल्स येत आहेत. आज पण आता सेशन सुरू व्हायच्या आधी देखील 2 मेल्स आले होते की इतका फेनॉमिनल रिस्पॉन्स मिळतोय लोकांना. सो ज्यांचे ग्रुप थोडेसे मंदावलेले आहेत किंवा ज्यांच्या ग्रुपमध्ये असे मेंबर्स आहेत जे ह्याला फार सिरियसली घेत नाही आहेत, सो जागे व्हा. लास्ट टाइम सेशन संपल्यानंतर आम्ही एक अनाउन्समेंट केली होती की ज्यांच्याकडे स्वतःचे ग्रुप्स नाही आहेत त्यांनी जर आमच्या नंबरवरती त्यांचा मेसेज केला, त्यांचं नाव, तर आमच्याकडे जी लोक आहेत ज्यांचे ग्रुप्स इनकम्प्लीट आहेत त्या ग्रुप्समध्ये आम्ही तुम्हाला फिट करू शकतो. तर खूप लोक आहेत जे फेसबुक रेग्युलरली फॉलो करत नाहीत, ते सेशन झालं की डायरेक्ट नेक्स्ट संडेला फेसबुक बघतात. सो अशा लोकांकरता वी हॅव अ फॅसिलिटी, वी कॅन प्रोव्हाइड यू विथ द हिलिंग ग्रुप्स. ओके, सो इफ यू स्टील डोंट हॅव अ ग्रुप अँड यू विश टू बी अ पार्ट ऑफ द ग्रुप, तुम्ही आमच्या नंबर्सवरती तुमचं नाव मेसेज करू शकता. 8चा ग्रुप तयार होईपर्यंत फक्त तुम्हाला थांबावं लागेल. ओके, सो गोईंग अहेड इन टुडेज टॉपिक, काही प्रश्न आले होते, त्या प्रश्नांना घेऊन मी थोडीशी क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे. एका मॅडमचा मला प्रश्न आला की मला एक XYZ आजार आहे आणि मी खूप वेळा त्याच्यावरती टॅपिंग करायचा विचार करते. माझी जी काही रेग्युलर थेरपी चालू आहे ती चालूच आहे, अलोपॅथी चालू आहे, मी कुठे होमिओपॅथी घेते. ओके, पण मला कितीतरी डॉक्टर्सनी देखील सांगितलं की हे काहीतरी सायकोलॉजिकल आहे तुमच्या सिस्टीममध्ये, असू शकतं. सो मी याच्यावरती ज्या वेळेला टॅपिंग करायचा विचार करते मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या आजाराला टॅपिंग सारखं काहीतरी कसं काय हेल्प करू शकतं. ओके, हे असं वाटणं खूप स्वाभाविक आहे. ज्या वेळेला मनी उपासना सुरू होते त्या पॉइंटला पण कितीतरी लोकांना असं वाटतं की अरे टॅपिंग किंवा काहीतरी इंटरनल चेंजेस आपण करतोय आपल्या प्रोग्रॅमिंगमध्ये, मग टॅपिंगच्या माध्यमातून असेल किंवा अन्य काही तंत्रांच्या माध्यमातून असेल, तर प्रॅक्टिकल स्तरावरती पैशाचा कसा काय फरक पडेल. माझे पैसे कोणाकडे तरी अडकले, मी टॅपिंग करून ते पैसे कसे काय येतील, किंवा माझा बिझनेस ऍट इट्स ऑल टाइम लो आहे, अशा पॉइंटला मी टॅपिंग केल्यानंतर माझ्या बिझनेसला ग्रोथ कशी मिळेल. सो हे वाटणं स्वाभाविक आहे. पण जसं आपण बेसिक्स समजून घेतलं की प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या एनर्जीशी रेझोनेट करत असते. सो पैसा, आरोग्य, बिझनेस, बाहेरचा एखादा माणूस, हा पण त्याच्या गाभ्याशी एनर्जीच आहे ना. ज्या वेळेला आपण त्या एनर्जी सिस्टीम मधला ब्लॉक टॅपिंगनी रिलीज करतो, ब्लॉक म्हणजे काय,
जे काही नेगेटिव्ह इमोशन वाटतं तो ब्लॉक जेव्हा रिलीज करतो, अशा पॉइंटला त्या एनर्जीचा आपल्याला मिळणारा रिस्पॉन्स देखील बदलायला लागतो. ओके, ही झाली एक गोष्ट, म्हणून आपण टॅपिंग करतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जर टॅपिंग करतानाच तुमच्या सिस्टीममध्ये जर ही डिसबिलीफ असेल की करतोय खरं पण होणार नाही असं वाटतंय, तर हे कधीच वर्क करणार नाही. खूप वर्षापूर्वी आमच्याकडे एक कपल आलं होतं. मिस्टर अँड मिसेस दोघेही डॉक्टर होते, पुण्यातलेच होते. तर त्यावेळेला एक सिस्टीम होती आपल्याकडे की लोक कमी होती, त्याच्यामुळे ती ऑपरेट करणं सिस्टीम शक्य होतं. सेशन झालं की त्यांना एक आठवडा 2 आठवड्यांनी फोन जायचा आणि आपण त्यांना विचारायचो की तुम्हाला काय चेंज वाटला, कसं जाणवलं. तर आपण ज्या वेळेला त्या डॉक्टर सरांना फोन केला त्यावेळेला त्या डॉक्टर सरांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, थिअरी वगैरे फार आवडली पण मला काही फरक पडलेला नाहीये आणि मला हे आधीच माहिती होतं की असं काहीही करून कशातही फरक पडू शकत नाही. तर मग ते म्हणले की माझ्याबरोबर माझ्या मिसेस पण होत्या प्रोग्रामला, तर तुम्ही माझ्या मिसेसशी पण बोला, तिलाही काही फरक पडलेला नाही, आम्ही करतोय. मग मॅडमशी आम्ही बोललो तर मॅडम म्हणाले हो मलाही काही फरक पडलेला नाहीये. असं झालं, फोन ठेवला आम्ही आणि एक 15 मिनिटांमध्ये परत मॅडमचा फोन आला. तर माझी जी त्यावेळेला असिस्टंट होती तिने फोन घेतला, तर मॅडमनी मला द्यायला सांगितला. मी म्हटलं मॅडम आत्ताच बोललो ना आपण. तर त्या म्हणाल्या नाही, ऍक्च्युली काय झालं, माझे मिस्टर समोर होते म्हणून मी असं सांगितलं की मला काहीच फरक पडला नाही, ते आता गेले हॉस्पिटलला जायला. पण ऍक्च्युली हा पहिला आठवडा आहे आमच्या 20 वर्षाच्या लग्नामध्ये की ह्या आठवड्याभरामध्ये आमचं एकदाही भांडण झालेलं नाही. त्या म्हणल्या 20 वर्ष आम्ही भांडणातच जगतोय, कारण दोघांचंही करिअर ऍट पार, दोघांचाही इगो ऍट पार. त्यांनी आरे केलं की मी कार्य करणारच. पण त्या म्हणल्या या आठवड्याभरामध्ये माझ्यामध्ये अशी एक स्ट्रेंथ निर्माण झाली आहे की मला आतून असं वाटतं की काही गरज नाहीये रिॲक्ट करायची, आय कॅन जस्ट लेट इट गो. आणि त्या म्हणल्या की आठवडाभर मी जी स्वस्थता, जी शांती अनुभवलेली आहे ही मला आजपर्यंत आयुष्यात कधीच मिळाली नाही. त्या म्हणल्या हा माणूस माझ्या समोर असून पण मला त्रास होत नाही, ह्याचं मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतं. बट आता त्यानंतर काय घडलं, त्यानंतर एंजल्स वर्कशॉपचा अनाउन्समेंट झाली. तर त्या एंजल्स वर्कशॉपसाठी डॉक्टरांचा परत फोन आला बुकिंग करायला. तर तो माझी असिस्टंट नसल्याने तो माझ्याकडेच आला. तर मी घेतला, मला म्हणले मला एंजल्ससाठी बुकिंग करायचं. तर मी त्यांना म्हणलं की डॉक्टर साहेब तुम्हाला टॅपिंगचाच काही फायदा झाला नाही असं तुम्ही म्हणताय, मग तुम्ही एंजल्सला कशाला येताय. ते म्हणले नाही नाही मला माहिती आहे की असं करून मला एंजल्सनी काही फायदा होणार नाहीये, पण जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून मी येतोय. असा जर तुमचा ऍटिट्यूड असेल तर तुम्ही जगातलं कुठलंही टेक्निक यूज करा, तुम्हाला कधीही अपेक्षित तो रिझल्ट येणार नाही. त्याच्यामुळे टॅपिंग बद्दल शंका वाटणं स्वाभाविक आहे, डाऊट वाटणं स्वाभाविक आहे. तुमचा फर्स्ट इन्स्टन्सला फेथ नसणार टॅपिंगवरती. मग अशा पॉइंटला काय करायचं, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की मला वाटत नाही की हा प्रॉब्लेम माझा टॅपिंगनी सुटेल. आणि ही गोष्ट मी नवीन लोकांच्याच बाबतीत सांगते असं नाही, कितीतरी जुने लोक मी असे बघितलेले आहेत जे वर्षानुवर्ष टॅपिंग करतायत, पण त्यांच्या एखाद्या प्रॉब्लेमला जर त्यांना म्हटलं की अरे ह्याला टॅपिंग का करत नाही, तर ते म्हणतात हे होईल का टॅपिंगनी, हे सुटेल का टॅपिंगनी, करून तर बघूया, कदाचित सुटेल. पण सो तुमच्या आयुष्यातले जे मेजर आता हे प्रत्येक गोष्टीला करणं अवघड आहे, पण जे मेजर क्रिटिकल प्रॉब्लेम्स आहेत, मेजर क्रिटिकल इश्यूज आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की मला थोडासा फेथ नाहीये, मला वाटत नाही की हे टॅपिंगनी होऊ शकतं, सो आधी तुम्ही या डिसबिलीफवर टॅपिंग करायचं की मला वाटत नाही की माझ्या आयुष्यातला हा पैशाचा प्रॉब्लेम टॅपिंगनी सुटेल. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि या डिसबिलीफ मधनं रिलीज होऊ देतो किंवा देते. असंच पैशाच्या बाबतीत असेल की तुम्हाला वाटत नसेल की टॅपिंग करून पैशाच्या लेवलला काहीतरी सुधरेल किंवा आरोग्याच्या लेवलला काहीतरी. बऱ्याच वेळेला असं होतं आरोग्याशी रिलेटेड की आपल्याला असं वाटतं की माझा हात दुखतोय किंवा माझा पाय दुखतोय, माझं डोकं दुखतंय, माझं वजन वाढलेलं आहे, तर हे टॅपिंगनी कसं काय जाऊ शकतं. सो ते घडण्याला जे टॅपिंग करणार आहे तुम्ही, त्याच्या आधी या डिसबिलीफवर टॅपिंग करा.
की मला वाटत नाही की माझं आरोग्य या टॅपिंगनी सुधरू शकतं किंवा हा आजार टॅपिंगनी बरा होऊ शकतो, असं असलं तरी आधी ही डिसबिलीफ रिलीज करायची आणि मग तुम्ही त्या गोष्टीवरती किंवा त्या मुद्द्यावरती टॅपिंग सुरू करायचं. क्लिअर आहे? स्टेटमेंट खूप क्लिअर आहे. स्टेटमेंटमध्ये अडकू नका. तुम्हाला स्टेटमेंट काय म्हणायचंय फक्त की हा XYZ प्रॉब्लेम टॅपिंगनी सुटेल याच्यावर कदाचित माझा विश्वास नसेल. ओके, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि या डिसबिलीफ मधनं रिलीज होऊ देतो किंवा या शंकेतनं, टॅपिंगवरती शंका आहे ना तुम्हाला, या शंकेतनं रिलीज होऊ देतो. ओके, सो नाहीतर काय होतं, आपण करतो एकीकडे टॅपिंग आणि मग आपल्या मनामध्ये असा एक विचार येतो, हे नाही होणार आहे, करतोय खरं पण होणार नाहीये. सो आपणच आपली एनर्जी तिथे कट करतो. ओके, सो डिसबिलीफ वरती महत्वाचं टॅपिंग करा. आजपर्यंत कधी आपण केलेलं नाहीये. सो जे जुने आहेत त्यांनाही एक महत्वाचा इन्साइट आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेला लास्ट टाइम जसं मी सांगितलं की 3 इमोशन्स वरती रोज टॅपिंग करा. वन इज फिअर, हेट अँड स्ट्रेस. सो हेटमध्ये आपण अशा सामाजिक कंडिशनिंग्समध्ये राहतो की आपण फार उघडपणे हे म्हणू शकत नाही की माझ्या मनामध्ये माझ्या नवऱ्याबद्दल तिरस्कार आहे, माझ्या आई वडिलांबद्दल तिरस्कार आहे, माझ्या मुलांबद्दल तिरस्कार आहे किंवा जवळचं असं कोणी नात्यातलं असेल तर. पण आपण तो तिरस्कार घेऊन आयुष्यभर जगतो. मला एक गंमत, एक केस सांगते. पुण्यामध्ये एकदा एक वर्कशॉप सुरू होतं आणि त्यावेळेला पॉवर टॅपिंगचं वर्कशॉप दिवसभराचं असायचं. सो त्या वर्कशॉपमध्ये ज्या वेळेला मी इमोशन्स एक्सप्लेन करत होते, त्या इमोशन्स एक्सप्लेन करत असताना वेन आय केम टू अँगर अँड हेट, तो मी तिथे एक्सप्लेन करत होते की का आपण अँगर अँड हेट रिलीज केला पाहिजे आपल्या सिस्टीममधनं, कसं ती आपली एनर्जी कॉम्प्रोमाइज करतं, कसं आपल्या सिस्टीममध्ये हेट जेव्हा प्रोसेस होतो त्यावेळेला कसं आपल्या बॉडीवरती, आपल्या एनर्जी सिस्टीमवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. देन आय गेव देम टाइम टू राईट डाऊन की तुम्हाला कुठल्या कुठल्या लोकांबद्दल हेट वाटतो तो लिहा. मग मला पहिल्याच रांगेमध्ये एक मॅडम बसल्या होत्या, त्यांनी हात वर केला. मला म्हणल्या की मला स्वतःबद्दल हेट वाटत असेल तर. म्हणलं लिहा, स्वतःबद्दल हेट वाटत असेल तर लिहा. म्हटलं पण सगळ्यांच्या कळण्यासाठी म्हणून मी जस्ट एक क्युरिओसिटीने विचारते की तुम्हाला का एवढं, वाय डू यू हेट युअरसेल्फ. तर त्या म्हणाल्या की मी आयुष्यात करिअरमध्ये काहीच करू शकले नाही, याचं मला खूप रिग्रेट आहे आणि खूप राग पण आहे मला स्वतःचा. कारण मी लहान असताना मी खूप अँबिशियस होते, मला खूप काही करायचं होतं आयुष्यात. मला MPSC करायचं होतं, मला अधिकारी ज्या फिमेल बायका असतात त्यांचं खूप आकर्षण वाटतं आणि मला कायम वाटलं होतं की मी तसं काहीतरी आयुष्यात करेन, पण मी तसं केलं नाही. म्हटलं तुम्ही का नाही केलं तसं, म्हणजे तुमचे अटेम्प्ट फेल गेले का किंवा काय झालं. तर त्या म्हणल्या नाही ऍक्च्युली असं नाही झालं. अँड शी स्टार्टेड क्राईंग. मग पूर्ण हॉल पॉज होता जरासा, कारण असं कोणीतरी रडतंय स्वतःची पर्सनल स्टोरी सांगताना. मग त्या म्हणल्या की ऍक्च्युली मी ज्या वेळेला घरामध्ये बाबांना हे सांगितलं की मला MPSC करायचंय, मला UPSC MPSC साठी ट्राय करायचंय, तर त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला सांगितलं की एकतर त्याची काही श्युरिटी नसते की तुम्ही पास व्हालच, टक्क्यांमध्ये रिझल्ट लागतो त्याचा. आणि एका मुलीच्या शिक्षणावरती एवढा वेळ आणि एवढे पैसे खर्च करण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही. कारण तू उद्या पास जरी झालीस, ऑफिसर जरी झालीस, तरी तू ज्या घरामध्ये लग्न होऊन जाणार आहेस तिथे तुला हे सगळं करता येईलच असं नाही. कदाचित त्यावेळेला त्यांना ते पटणार नाही, तुला करिअर सोडावं लागेल. सो अशा वेळेला मग तुझ्यावरती जो काही पैसा, वेळ खर्च झालेला आहे हा सगळा वेस्ट होईल. सो त्याच्यापेक्षा तू एक नॉर्मल डिग्री घे काहीतरी, आणि तुला काय कशामध्ये हाऊस असेल तर असं काहीतरी तू कर. आणि हा जो सगळा इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहे ती आपण तुझ्या भावाच्या करिअरवरती करूया, म्हणजे त्याचे रिटर्न्स पण आपल्याला तसे मिळतील. ती म्हणली त्या कारणाने मी केलं नाही आणि त्यानंतर मला काही करावंसंच वाटलं नाही. आणि मला नेहमीच असं वाटलं की मी आत्ता केलं आणि लग्न झाल्यानंतर ते चाललं नाही तर काय, मग कशाला वेळ घालवायचा. आता ह्या केसमध्ये खरा राग कोणाचा आहे? पण आपण ज्या समाजाच्या बैठकीत राहतो, जी चौकट आहे आपली, तिथे आपण हे म्हणू शकत नाही की मला माझ्या पप्पांचा राग आहे की त्यांनी माझ्याबरोबर असं किंवा माझ्याबरोबर असं घडलं आयुष्यात. आपण तो कॅमोफ्लॅज करतो, स्वतःवर घेतो. आता ज्या वेळेला तुम्ही असं टॅपिंग कराल ज्याचं रूट तुमच्यात नाहीच आहे,
तो अँगर तुमच्या सिस्टीम मधनं कधीच रिलीज होणार नाही. रिलीज इज अ पॉझिटिव्ह प्रोसेस. रिलीज इज अ हिलिंग प्रोसेस. खूप लोकांना भीती वाटते असं म्हणताना की मला माझ्या आईचा राग येतो, मला लहानपणी मला पाहिजे तसं प्रेम मिळालं नाही, तो मला आईचा राग येतो, बाबांचा राग येतो, किंवा माझा नवरा माझ्याशी जसा वागतो मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. त्यांना भीती वाटते हे म्हणताना. भीती वाटायचं काय कारण आहे? आपण रिलीज करतोय. एखादी दूषितता आपल्या सिस्टीम मधनं आपण रिलीज करतोय. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे का निगेटिव्ह गोष्ट आहे? निगेटिव्ह गोष्ट ही आहे की आपण तो राग, तो तिरस्कार वर्षानुवर्ष आपल्या सिस्टीम मध्ये दाबून ठेवलेला आहे आणि आपण त्या माणसाबरोबर सरफेसला प्रेम दाखवतो आणि डीप विदिन त्याचा तिरस्कार करतो. हे चुकीचं आहे. माझ्याकडे एक मुलगी आली परवा, तर ती मला म्हणाली, तिची केस अशी होती की तिचं दुसरं लग्न झालं होतं हे, आणि पहिल्या लग्नापासून तिला एक लहान मुलगी होती. सो तिचं जे हे दुसरं लग्न झालं, सो दॅट मॅन हॅज एक्सेप्टेड हर अँड हर चाइल्ड. सो तिला एक कुठेतरी ते ऑब्लिगेशनचं फिलिंग आहे. आणि ती मला म्हणली की मला असं काहीतरी प्रोटोकॉल द्या की आमच्या दोघांमध्ये कधीच भांडण नाही व्हायला पाहिजे. म्हणलं असं का तुला प्रोटोकॉल पाहिजे? म्हणजे भांडण झालं तर काय होणार आहे? ती म्हणली नाही, ते सगळं वातावरण अस्वस्थ होतं. मग काय होईल? ती म्हणली नाही मग, आणि मग ती रडायला लागली. ती म्हणली मला खूप भीती वाटते की आमच्या दोघात जर भांडण झालं आणि परत आता हे दुसरं लग्न जर तुटलं तर माझ्या मुलीचं काय? आता बघा, तुम्हाला हे टॅपिंग मध्ये बोलताना भीती वाटते की मला माझ्या नवऱ्याच्या स्वभावाची भीती वाटते, किंवा माझा नवरा जसा वागतो मला राग येतो त्याचा. पण तुम्ही हे असं सिस्टीम मध्ये सप्रेस करून रोज त्या गुदमरलेल्या अवस्थेत जगताय. रोज या भीतीखाली जगताय की अरे चुकून माझं काहीतरी रिॲक्शन नाही घडलं पाहिजे, चुकून असं काहीतरी नाही घडलं पाहिजे. तुम्ही जे रेजिस्ट करणार आहे ना तेच परसिस्ट करणार आहे. ज्याला तुम्ही नको नको नको, भांडण नको, हा चिडायला नको, ती भीती हळूहळू मोठी होत जाणार आहे. आणि ती भीती मग तुमचं अख्खं अस्तित्व व्यापणार आहे. हा मॅनेजमेंट लेवलला ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे एखाद्याचा स्वभाव थोडासा शॉर्ट टेम्पर्ड आहे म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव मॅनेज करता, ही वेगळी गोष्ट आहे. ही मॅनेजमेंटचा भाग आहे. दिस इज व्हेरी क्लिअर की हे तुम्ही मॅनेज करण्यासाठी करताय, कारण तुम्हाला नंतरचा कुठलाही ओरखाडा नकोय, नंतरचं ते एक्सप्लेनेशन, ती मॅनेजमेंट नकोय, म्हणून तुम्ही शांत आहात, तुम्ही सहन करताय. ती मॅनेजमेंट आहे. पण ज्या वेळेला हे वागणं सतत भीतीखाली आहे, ते कुठल्या तरी आजाराच्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात बाहेर पडेल. त्यावेळेला मग खोदून काढायचं का की मग हे कशाने झालं, मग काय घडत होतं, मग कशाचा प्रॉब्लेम आहे. आज जर जाणवतोय आपल्याला एवढा मोठा प्रॉब्लेम, तो रिलीज करूया ना. किती सोपी गोष्ट आहे. काय म्हणायचंय आपल्याला, काय वाटतं ऍक्च्युली आपल्याला. आपल्याला भीती वाटते समोरच्याच्या रिॲक्शनची, काहीतरी घडेल, लग्न तुटेल, रिलेशनशिप तुटेल, आपल्याला कोणीतरी सोडून जाईल. फेस करूया ना ऍक्च्युअल फिअर, ऍक्च्युअल अँगर फेस करूया ना, रिलीज करूया त्याला. फेस करूया म्हणजे झाशीच्या राणीसारखं समोर लढायला जायचं नाहीये लगेच. समोरचा आरे म्हटला की कारे म्हणायचं, हे नाही सांगत आहे मी तुम्हाला. तुमच्या सिस्टीम मध्ये त्या गोष्टीचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो रिलीज करा. परिणाम स्वरूप काय घडेल? एकतर तुम्ही रिलॅक्स्ड राहाल ना. तुम्ही सतत आत्ता गॅसवरती आहे, यू आर लाईक अ टिकिंग टाइम बॉम्ब, की कधी काय होईल, कधी काय होईल, कधी काय होईल. ही अस्वस्थता रोग निर्माण करणार ना सिस्टीम मध्ये. शारीरिक करेल किंवा मानसिक करेल, ते कुठेतरी अस्वस्थता बाहेर येणार. सो ऑनेस्ट इमोशन्सवर टॅपिंग करायला घाबरू नका. आपण आय हेट दिस गाय, किंवा आय हेट माय मदर, आय हेट माय फादर, आय हेट माय हजबंड म्हणतो म्हणजे आपण त्याला एनकरेज करतोय त्या म्हणण्याला असं नाही आहे. आपण ती नेगेटिव्हिटी रिलीज करतोय. हील करतोय की नाही? हिलिंग वाईट आहे का चांगलं आहे?
हिलिंग चांगलं आहे ना. सो ऍक्च्युली तुमच्या रिलेशनशिपमध्ये फरक पडेल ना. कदाचित आज बघा, आज तुमच्या दडपणाला, तुमच्या फिअरला, अँगरला समोरचा माणूस काय रिस्पॉन्ड करणार, तसंच रिस्पॉन्ड करणार ना. जेव्हा तुम्ही सिक्युअर्ड असाल त्यावेळेला समोरचा माणूस तुमच्या कुठल्या व्हायब्रेशन्सला रिस्पॉन्ड करणार, सिक्युरिटीचा. सो अवघड आहे हे सगळं कळणं, पण अवघड आहे म्हणूनच या सगळ्या सेशन्सचं कामच आहे ना तुम्हाला इन्साइट्स देणं. सो ह्या महत्वाच्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत टॅपिंगमध्ये, पण आपलं अंडरस्टँडिंग जेवढं वाढतं ना तेवढी आपली आयुष्याची क्लॅरिटी वाढते. ओके, पुढचा एक प्रश्न आहे. ज्यावेळेला आपण डिटॅचमेंट अँड अटॅचमेंट बद्दल बोललो, सो अशा पॉइंटला बरेच जण कन्फ्यूज झाले. मला त्याच्यावरती बरंच स्पष्टीकरण मी नंतर देखील दिलं, पण तेवढं देऊन देखील मला अजून एक प्रश्न आला की जर सगळ्याची आसक्ती गेली तर मग आपल्याला जे मिळणार आहे त्याची मजाच राहणार नाही. आता तुम्ही खरंच स्वतःला विचारा की तुम्ही लहानपणापासून आजपर्यंत ज्या ज्या गोष्टींसाठी आसक्त होतात त्याच्यातल्या किती मिळाल्या, खरंच किती मिळाल्या. आणि ही एक लहानपणापासूनचा आपला संस्कार आहे. ओके, एक लिमिटिंग बिलीफ आहे आपली की सगळं जर इझिली मिळालं तर त्याची किंमत राहत नाही. हा एक लिमिटिंग बिलीफ आहे आपला. वी आर प्रोग्रॅम्ड टू बिलीव्ह की तरसून तरसून मिळालं तर गोष्टी टिकतात, गोष्टी राहतात, त्याची किंमत राहते. पण खरंच अशा किती गोष्टी मिळाल्या आपल्या तरसल्यानंतर? आपण कधी तो सुकून अनुभवलेलाच नाहीये. त्याच्या आपलं सगळं अस्तित्व असुरक्षिततेवरती, रागावरती, डेस्परेशनवरती बांधलं गेलेलं आहे लहानपणापासून. आणि मनासाठी बोलताना प्रत्येक इमोशन हे इमोशन आहे, भावना आहे, पण ऍक्च्युली जेव्हा आपण शरीरावरती फील करतो त्यावेळेला प्रत्येक भावना ही एक केमिकल आहे. सो आपल्याला जसं तुम्हाला जर लहानपणापासून सतत भीतीत राहायची सवय असेल तर भीती उत्पन्न झाल्यावरती एक एक्स केमिकल निर्माण होतो. कल्पना करूया असं, तुम्हाला तुमच्या प्रत्येक पेशीला त्या एक्स केमिकलवर जगायची सवय झाली आहे. ज्याला सतत राग येतो तो सतत असा फोडणीसारखा तडतडतच असतो, त्याला त्या रागाचं जे केमिकल आहे ना त्याच्यावर जगण्याची सवय झाली. आपण आसक्ती, तरसणं, हे सगळे नेगेटिव्हिटीवर जगण्याची सवय झाली आहे. सो त्या पेशींना त्यांचं खाद्य सहजी सोडायचं नाहीये. इट विल नॉट अलाव यू टू चेंज द बॉडीज केमिस्ट्री. बट आपण ती सुकून कधी अनुभवलेलाच नाहीये ना. सो जे मिळणार आहे, का आनंद वाटणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये? तुम्हाला एखादी गाडी हवी आहे, ओके, आणि तुम्ही त्याच्यासाठी नित्य नियमाने, ओके थँक्यू, तुम्ही त्याच्यासाठी नित्य नियमाने टॅपिंग करताय, त्याला लागणारं प्रॅक्टिकल सगळं करताय, पण तुम्ही कुठेही असं तुम्हाला होत नाहीये की अरे का नाही आली, अजून नाही आली, अरे 6 महिने झाले अजून नाही आली. तुम्ही शांत आहात, मस्त आहात, रोजचं आयुष्य एन्जॉय करताय, जे काही चढ उतार होतात ते पण एन्जॉय करताय, आणि 1 वर्षभराने ती गाडी मॅनिफेस्ट झाली. का आनंद होणार नाही? वर्षभर रडलात आणि वर्षभराने गाडी मिळाली म्हणजे खूप आनंद होणार आहे का? एकतर वर्षभर जेव्हा रडत राहाल ना त्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याच्या फ्रिक्वेन्सीला नाहीच आहे, तुम्ही बरोबर त्याला रिजेक्ट करण्याच्या फ्रिक्वेन्सीला आहे. सो ती मिळण्याचे चान्सेस तुमच्या आयुष्यामध्ये मिनिमल आहेत. कारण जेव्हा तरसता तुम्ही, आसक्त होता, कुठल्या गोष्टीबद्दल आपण आसक्त असतो? ज्याच्याबद्दल आपण साशंक असतो. तुम्हाला रात्री जेवण मिळणार आहे का नाही याच्याबद्दल कधी अँशियस असतो का आपण? कारण माहितीये ना कुठेतरी कसं तरी मिळेल. पण तुम्हाला या वर्षभरामध्ये एक 4 लाख रुपये मिळणार आहेत. आली ना आसक्ती? कधी मिळतील, कसे मिळतील, नाही मिळाले तर अरे अजून काही घडत नाहीये. कारण ऍट अ डीप लेवल तुम्हालाच माहिती आहे की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे. तिथेच पोझिशन केलंय ना तुम्ही स्वतःला. सो एकतर तरसल्यावर आणि रडल्यावर गोष्टी आयुष्यात येत नाही.
तुम्ही जितके रिलॅक्स असाल, जितके निवांत असाल, तितका तुमचा फेथ आहे. फेथ कशावर आहे की येस दिस इज पॉसिबल आणि माझी लाईफ टू एक्सपिरियन्स दॅट. इट विल मॅनिफेस्ट. इट विल मॅनिफेस्ट. ओके, सो एक्सपिरियन्स करा ती स्टेट. त्याच्याशिवाय ते कळणार नाहीये की कसं वाटतं त्या स्टेटमध्ये. तुम्ही ज्या वेळेला हा पीस अनुभवता त्याच वेळेला तुम्हाला कळेल ना की व्हॉट इज पीस. तुम्ही स्ट्रेसमध्ये असताना तुम्हाला जर कोणी सांगितलं बी पीसफुल, बी पीसफुल, पण ज्यानं पीस अनुभवलेला आहे त्याला माहितीये की का ते स्ट्रेस नको वाटतो, का, वाय डू यू वॉन्ट टू फील पीसफुल. ओके, पुढचा प्रश्न आहे तो जो पहिला आपला टॉपिक होता त्याच्याशीच रिलेटेड आहे की मास प्रोग्रामिंग बद्दल आहे. की एका मुलीने असं लिहिलंय की मी खूप प्रयत्न करते पॉझिटिव्ह होण्याचा, पण घरामध्ये इतकी नेगेटिव्ह माणसं आहेत आणि सगळे नेगेटिव्हच बोलत असतात. कुठे फ्रेंड्समध्ये गेलं तरी लोक नेगेटिव्हच बोलत असतात, न्यूज लावलं तरी नेगेटिव्हच असतं, त्याच्यामुळे माझी एनर्जी पॉझिटिव्ह राहतच नाही. हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असणार आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही दुसऱ्यावरती का अवलंबून आहात पॉझिटिव्ह राहण्यासाठी. आणि जोपर्यंत ते बघा तुम्ही अपेक्षा करता की समोरच्यांनी तुम्हाला एनकरेज केलं पाहिजे, तो एनकरेज करत नाही म्हणून तुम्ही डिस्करेज होता. सो पहिली गोष्ट तर मास माइंड जे आहे ना हे नॉर्मली एका लोअर स्टेटलाच व्हायब्रेट करत असतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आता आपल्यासारखी लोक पण बघा ना, आपण इतकं शिकतो, इतके वर्ष इतकं ऐकतोय, हे करून कुठेतरी आपण त्या अवस्थेतनं बाहेर पडतोय. बरोबर आहे, कुठला तरी टेक्निकचा आधार आहे आपल्याला, कोणीतरी गाईड करतंय, कोणीतरी इन्साइट्स देतंय, आधार आहे आपल्याला. त्यांना तर तसा आधार पण नाहीये. बरं ते कोणाचं ऐकतात, त्या लोकांना किती क्लॅरिटी आहे, ते घाबरवायचं काम करतात का तुम्हाला स्वस्थ करायचं काम करतात, हे सुद्धा आपल्याला माहित नाही. सो वाय आर यू डिपेंडेंट ऑन समबडी, जेव्हा तुम्हाला माहितीये तुमच्या आतमध्येच आहे ना. जसं त्या मॅडमनी त्यांच्या टेस्टिमोनियलमध्ये सांगितलं, ज्या डॉक्टर मॅडम बद्दल मी मगाशी सांगितलं, की ज्या माणसामुळे प्रॉब्लेम आहे तो तसाच आहे समोर, अजून तो बदललेला नाही आहे, पण माझा रिस्पॉन्स बदललाय. तो समोर असून सुद्धा माझी सुई हलत नाही. किती मोठी अचीवमेंट आहे आयुष्यात ही. डोंट बी डिपेंडेंट ऑन समबडी एल्स टू गिव्ह यू पॉझिटिव्हिटी इन लाईफ. ते काम मी आणि सर करतोय ना. व्हाय आर यू डिपेंडेंट ऑन एनीबडी एल्स. हे याच्यासाठी तुम्ही जितके आसक्त व्हाल ना की कुणीतरी माझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोललं, तितकं तुम्ही डिमोटिवेटच होणार आहे. कारण मास माइंड त्याच लेवलला असतो. तर तिचा पुढचा प्रश्न असा आहे की सतत जर लोक आपल्याला नेगेटिव्ह फीड करत असतील, नेगेटिव्ह बोलत असतील आपल्याशी येऊन त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स, तर याचा आपल्यावर किती परिणाम होतो, याच्यातनं कसं वाचायचं. आता असं जर असतं की लोक येऊन तुमच्याशी नेगेटिव्ह बोलतायत आणि त्याचा तुमच्यावर नेगेटिव्ह परिणाम होतोय, तर माझं तर काय व्हायला पाहिजे. मी गेली 10-11 वर्ष फक्त लोकांचे प्रॉब्लेम्सच ऐकते. माझा दिवस सुरू होतो तो मी फोन उघडल्यावरती कोणाच्या तरी प्रॉब्लेमचाच मेसेज असतो. तो रात्री मी फोन बंद करते तेव्हा देखील कोणाच्या तरी प्रॉब्लेमचाच मेसेज असतो. दिवसभर मी अशाच लोकांशी बोलत असते की ज्यांचे प्रॉब्लेम्सच आहेत. मी जेवढी नेगेटिव्हिटी ऐकते ना तेवढं कदाचित तुमच्यातलं कुणीच ऐकत नसेल. ही मास नेगेटिव्हिटी तर आहेच आजूबाजूला. मी माझं कौतुक करत नाहीये. आय एम टेलिंग यू की इफ आय कॅन गेट ओव्हर दॅट, इवन यू कॅन गेट ओव्हर दॅट. मला खूप लोक विचारतात की तुम्ही दिवसभर एवढे पेशंट बघता किंवा एवढं लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकता, अशा पॉइंटला तुमच्यावर या सगळ्याचा परिणाम होत नाही का. माझ्यावर जर या सगळ्याचा परिणाम व्हायला लागला तर मला अधिकारच नाहीये ना इथे बसून हे बोलायचं. So if you allow somebody else to program you negatively, you will be programmed. मला दिवसभर हे सुशांत सिंगचं तर झाल्यापासून यू विल नॉट बिलीव्ह मी, मला एवढ्या लोकांचे फोन आले दॅट आय हॅव टू अटेंड बिकॉज सगळे इतक्या पॅनिक, एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये आहेत. दे वॉन्ट समबडी टू टेल देम की नाही नाही भाई तुम्हारे साथ ऐसा कुछ नहीं होगा, यू आर फाईन. सो आणि मोस्टली तर सगळे मला प्रॉब्लेम सांगायलाच फोन करतात. ज्यावेळेला त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं एक तर ते मेसेज करतात किंवा मेल करतात, काही तर करत पण नाही. त्यांना मला ते कुठेतरी भेटल्यानंतर मी जेव्हा त्यांना विचारते की अरे काय झालं, ते म्हणणं नाही हो गया, सॉल्व्ह हो गया. सो पीपल कॉल मी टू टेल देअर प्रॉब्लेम्स. आजूबाजूला 99% माणसं त्रस्तच आहेत. आपण कुठेतरी या सगळ्यातनं वर यायचा प्रयत्न करतोय.
सो डोंट बी डिपेंडेंट ऑन समबडी एल्स. हो ठीक आहे, आणि तुमच्याकडे टॅपिंग सारखं तंत्र आहे. कोणी तुम्हाला भेटलं, कोणीतरी काहीतरी चुगल्या करतंय, चाहड्या करतंय, तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला त्रास झाला एखाद्याचा प्रॉब्लेम ऐकून, टॅप करा, रिलीज इट आउट. का कॅरी करताय? जर तुम्हाला माहितीये की मला त्रास होतोय, रिलीज इट ऑफ. घरी यायचं, टॅप करायचं की XYZ माणूस मला आता जे काही बोलला याची मला त्रास झाला ते ऐकल्यावरती. हे बघा, कधी कधी आपल्याला इमोशन आयडेंटिफाय करता येत नाही, पण त्रास होतोय हे कळतं ना. सो मग काय टॅपिंग करायचं अशा वेळेला, की त्रास होतोय मला, हे जे काही मी ऐकलं किंवा बघितलं, मला याचा त्रास होतोय. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या त्रासातनं रिलीज होऊ दे. आपण काय करतो? आपण सप्रेस करतो. इम्पॅक्ट झालाय, सप्रेस करतो. टीव्ही बघतो, कुठेतरी कोणाशी तरी बोलतो, काहीतरी करतो, वेगळीकडे मन डायव्हर्ट करतो. ते गेलंय का? नाही, तसंच आहे ते. सो इट्स बेटर ना, तुम्हाला जर वाटलं की एखाद्या गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त इम्पॅक्ट आहे, रिलीज इट आउट. यू आर सो लकी की टॅपिंग सारखं इतकं हँडी टूल आपल्याकडे आहे, इतकं हँडी. कधी कधी आपणच टॅपिंगच्या पॉवरला फार कमी लेखतो. बट लेट्स टेक इट सिरियसली ॲटलिस्ट नाव, कारण हे वातावरण असं आहे. आपण जर नाही एलिव्हेट झालो तर आपण ह्या सगळ्या मास माइंडला रेझोनेट करणार आहे आणि मग ते आपल्यावरती हावी होणार आहे. ओके, सो शेवटचा प्रश्न, एका मुलीने मला असं विचारला मेसेज करून की हे जे अँगर वगैरे वरती मी बोलले त्यानंतर, की लोक जजमेंटल होतात माझ्याबद्दल, ह्याचा मला खूप राग येतो, याच्यावर कसं टॅपिंग करायचं, किंवा ते जजमेंटल होऊ नयेत याच्यावर कसं टॅपिंग करायचं. आता हे जजमेंटल वगैरे या ज्या कॉन्सेप्ट आहेत ना, दे आर वे टू ओव्हर रेटेड. ओके, इज इट रॉंग हॅव्हिंग अन ओपिनियन? दॅट इज द वे यू अॅनलाइज अ सिच्युएशन. ओके, जजमेंटल म्हणजे काय, की तुम्हाला कोणी तुमच्याबद्दल काही कॉमेंट केलेली आवडत नाही, कोणी तुम्हाला काही लेबल दिलेलं तुम्हाला आवडत नाही. ओके, पण सर्वसाधारणपणे तुम्ही जर स्वतःचा पण विचार केला तर जे काही आज आजूबाजूला घडतंय, डोंट यू हॅव अन ओपिनियन फॉर इट? डोंट यू हॅव अन ओपिनियन ओव्हर करोना? डोंट यू हॅव अन ओपिनियन ओव्हर द होल सुशांत कॉन्स्पिरसी? Don't you have an opinion over what is happening at the China border? We have an opinion over everything and everybody. That is the way our brain functions. आपण पण दुसऱ्यांवरती कॉमेंट्स करत असतो. ओके, काही जण मनातल्या मनात करतात, काही पब्लिकली करतात, काही आपापसामध्ये 2 जणांतच करतात, बट एव्हरीबडी डज दॅट. ओके, सो दॅट इज द वे वी लर्न. एखाद्या बरोबर काहीतरी वाईट घडलं तर तुम्ही अॅनलाइज करत नाही का की तुम्ही जर या सिच्युएशन मध्ये असलात तर तुम्ही काय केलं असतं? करतोच ना. दॅट इज अ व्हेरी नॉर्मल टेंडन्सी. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला सगळ्यांसाठी ओपिनियन्स असतात, बरोबर आहे, पण आपल्याबद्दल कोणाला जर ओपिनियन असलं तर आपल्याला त्याचं वाईट वाटतं. काय कारण आहे वाईट वाटायचं? पहिली गोष्ट तर, वाय आर यू सो मच बॉदर्ड की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात? हे बघा, एक 20-30 वर्षापूर्वीपर्यंत ही भीती वाटणं, लोक काय म्हणतात, स्वाभाविक होतं. कदाचित या भीतीची सीड जी आहे ना, लोक काय म्हणतात, या भीतीची सीड पण बहुतेक आपल्याला त्या प्रोग्रॅमिंग मधूनच आलेली आहे. कारण पूर्वीच्या काळी, म्हणजे अगदी 500 वर्षांपासून अगदी जर आपण बघितलं किंवा त्याच्या आधी जर आपण बघितलं, तर वी आर सप्रेस्ड ऍज अन इंडिव्हिज्युअल. वी आर सप्रेस्ड. आपण जरा जरी समाजाच्या विरुद्ध किंवा वेगळं वागायचा प्रयत्न केला तर पूर्वीच्या काळी तर बहिष्कार टाकला जायचा, पब्लिकली धिंडवडे काढले जायचे, लोक नावं ठेवायची, तुम्हाला वाईट टाकायची. पण आज असं नाहीये ना. टुडे द सिच्युएशन हॅज चेंज्ड. टुडे इवन इफ यू हॅव अ डिफरंट सेक्शुअल ओरिएंटेशन, द सोसायटी इज ओपनिंग अप टू एक्सेप्ट. टुडे इवन इफ यू हॅव अ डिफरंट जेंडर चॉईस, the society is opening up to accept. पण जर आपण सतत ह्या गोष्टींनी त्रस्त राहिलो की लोक काय म्हणतात, त्यांना वाटतंय ना की मी चांगला आहे किंवा चांगली आहे, तुम्ही किती लोकांना प्लीज करणार आहे? आता एखाद्याचं जेव्हा लग्न होत नसतं एका नॉर्मल एज मध्ये, जे काय एक ऍव्हरेज सोशल ग्राफ आहे आपला, सो ज्याचं लग्न होत नसतं
आणि त्याच्या आयुष्यात जर फ्रस्ट्रेशन असेल, डिप्रेशन असेल, तर आजूबाजूचे काय म्हणतात, अरे लग्न कर यार, तर प्रॉब्लेम सुटेल तुझा. मग तो लग्न करतो. मग त्याच्या मॅरिड लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतो. मग लोक काय म्हणतात, अरे तुला एक मूल होऊ दे, मग सगळं व्यवस्थित होईल. मग ते मूल झाल्यानंतर पण काहीतरी प्रॉब्लेम सुरू राहतात. मग लोक म्हणतात, अरे दुसरं होऊ दे, मग सगळं नीट होईल. मग दुसरं झाल्यानंतर पण एक ट्रॅजेडी घडते. मग लोक म्हणतात, अरे तुमचं पहिलंच व्यवस्थित नव्हतं, तर तुम्ही दुसरं मूल का होऊ दिलं? आज किती अवघड आहे 2 मुलं सांभाळणं, तुम्हाला काही कळतंय की नाही? दुसरं होऊच कसं दिलं तुम्ही? आता somebody is telling you that that is the solution and somebody is telling you that that is the problem. मग या सगळ्या प्रोसेस नंतर तुम्हाला कोणतरी म्हणतं, अरे तुझं एवढं कॉम्प्लिकेशन होते ना, तू लग्नच कशाला केलं इन द फर्स्ट प्लेस? तुम्ही किती लोकांचं मत आणि मन सॅटिस्फाय करणार आहे? बिकॉज एव्हरीबडी हॅज समथिंग टू टेल यू दॅट यू आर नॉट डुईंग. इफ यू आर अ मदर, पीपल विल टेल यू की अरे नोकरी बिकरी काय करता, पोरांकडे बघा. बरं, ज्या नोकरी करत नाहीत त्यांना लोक सांगणार, अरे पोरं काय वाढतात कशी पण, एवढं आईबाबांनी करिअर दिलंय, एवढं पैसे खर्च केले, काय वेस्ट करताय? आज लाईफ किती अनसर्टन आहे, करिअर करायलाच पाहिजे तुम्ही, एकाच्या इन्कमवर कसं चालेल? बरं मग करणार काय या पोझिशनमध्ये? शेवटी निभवायचं कोणाला आहे? यू कॅन नॉट सॅटिस्फाय 100 पीपल ॲट अ टाइम. So rather than being angry about somebody being judgmental about you, release this fear की मला भीती वाटते की लोकांनी मला नावं ठेवली तर. कारण ही फिअर खूप डीप आहे. फॉर एजेस अँड एजेस, डेकेड्स अँड डेकेड्स आपल्या पेशींवरती त्या सोशल कंडिशनिंगचा आणि फिअरचा प्रॉब्लेम आहे, प्रोग्राम आहे, प्रभाव आहे. सो ही फिअर खूप डीप आहे. सो रादर देन, बट व्हॉट अबाउट क्लोज पीपल ऑर फ्रेंड्स? प्लीज रिपीट विच टॅपिंग टू बी डन बिफोर पॉवर हिलिंग. ओके, फाईन. सो शेवटी निभवायचं तुम्हाला आहे. कोणी तुम्हाला काहीही सांगू देत. मी असं म्हणत नाहीये की प्रत्येकाचं म्हणणं चुकीचं असतं, पण शेवटी तुम्हाला जे काही सल्ले कोण देतंय, निभवायचं तुम्हाला आहे ना. सो तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्हाला काय झेपणार आहे, तुम्ही काय करू शकता, हे महत्वाचं आहे. डोंट गो टू सॅटिस्फाय पीपल बिकॉज दे विल नेव्हर बी. बिकॉज somebody will be satisfied and somebody will be still judging you. Let them judge. Because even you are judging somebody else. करतोय की नाही आपण? त्या सुशांत सिंगचं जेव्हा झालं, डिडंट वी हॅव एन ओपिनियन की त्यांनी डिप्रेशन मधून कसं बाहेर यायला हवं होतं? Didn't we judge? We also judged. But we don't like it when we are at the receiving end. पण त्या रिसिव्हिंग एंडला एवढी हवाच का देताय तुम्ही इन द फर्स्ट प्लेस? लेट युअर डिसिजन बी युअर ओरिएंटेशन. हे बघा, 90% लोक असे असतात की जे नॉर्मली विचार करतायत, असं काय तुम्हाला मुद्दाम हर्ट करायला, तुम्हाला घालून पाडून बोलायला करत नाहीयेत. पण 10% कदाचित ओरिजिनली असे असतील की ज्यांना तुम्हाला हर्ट करायचंय, ज्यांना तुम्हाला कमी लेखायचंय. ठीक आहे ना, त्या 10% लोकांना कसं हँडल करायचं हा प्रश्न आहे फक्त. पण त्या 10% लोकांवरनं तुम्ही जर 90% लोकांची सायकॉलॉजी जज करत असाल, तर तुम्हाला सतत तेच दिसणार आहे. बिकॉज दॅट इज युअर परसेप्शन. जसं एखाद्याचे दात बाहेर असतात ना, समोरचा त्याच्याकडे बघत पण नाही, पण त्याला असं वाटतं की हा बहुतेक माझ्या दाताकडेच बघतो, कारण ते तुमच्या सिस्टीममध्ये. That's in your perception. Your perception will start making that reality. आणि परत what you resist will start persisting. तुम्हाला नको आहेत ना अशी माणसं, तुम्ही जेवढं रेजिस्ट कराल ना, मला कोणी विचारलं नाही पाहिजे. जे सिंगल असतात त्यांना सतत धाकधूक असते, अरे कोणी विचारलं लग्नाबद्दल, कोणी विचारलं लग्नाबद्दल. तर एकतर ते शेलमध्ये जातात किंवा काहीतरी इन्सल्ट करून टाकतात समोरच्याचा. कशासाठी? इट्स अ व्हेरी नॉर्मल थिंग. तुम्ही जेवढे इंटरनली स्टेबल असाल, यू विल नो हाऊ टू हँडल दिस. पण द मेन प्रॉब्लेम इज की असे उलट टॅपिंग करू नका की समोरच्यानी गप्प बसावं म्हणून टॅपिंग करायचं नाही. त्याचा मला काय वाटतंय, मला भीती वाटते का? येस. मला राग येतो का? येस. मला दुःख जाणवतं का? मला कमतरता वाटते का? येस. मला त्याच्यावर टॅपिंग करायचंय. ते इमोशन तुमच्या सिस्टीम मधनं जसं रिलीज व्हायला लागेल ना, तसे एक्सपिरियन्सेस पण तुम्हाला वेगळे यायला लागतील. ट्राय इट.
डोंट जज दिस बिफोर ट्राईंग इट, ट्राय इट फर्स्ट. ओके, सो आज आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. संजय कदम आहेत, त्यांचा मेसेज होता की जे टॅपिंग हिलिंग मध्ये करायचंय ते करणारच आहे ना आपण. मी हेच सेशनच्या सुरुवातीला सांगितलं की आपण सेशनचा एंड त्या टॅपिंगनीच करणार आहे. जे टॅपिंग तुम्ही तुमच्या पॉवर ऑफ 8च्या ग्रुपमध्ये रोज करायचं आहे. ज्यांच्याकडे ग्रुप नाहीये किंवा ज्यांना इच्छा नाहीये टू बी अ पार्ट ऑफ पॉवर ऑफ 8, तुम्ही इंडिव्हिज्युअली हे टॅपिंग करू शकता. ओके, पण हे रोज करणं गरजेचं आहे, कारण सध्याचं वातावरण इतकं व्होलाटाईल आहे. ओके, सतत काहीतरी असंच घडतंय विच इज सो डिप्रेसिंग, विच इज सो डिप्रेसिंग. आणि कधी कधी आपल्याला वाटतं की नाही काय माझ्यावर काय परिणाम झालाय, पण ते असं एकावर एक रचत गेल्यावरती आपल्याला कळतं की अरे खूपच कोसळलोय आपण. सो ते घडण्याआधीच लेट्स क्रिएट स्ट्रेंथ इन आवर सिस्टम. ओके, सो पुढचं सेशन जे घेणार आहे पुढच्या संडेला किंवा त्याच्या पुढच्या संडेला, सो ते मी घेणार आहे पॉझिटिव्ह पॉवर टॅपिंगवरती. ओके, सो जे नवीन आहेत तुम्ही युट्यूबवरती जाऊन पॉवर टॅपिंगचे व्हिडिओज बघू शकता. सो तुम्हाला त्या सेशनची अधिक क्लॅरिटी येईल. ओके, सो वी विल एंड टुडेज सेशन विथ दिस टॅपिंग प्रोटोकॉल. सो तुम्ही हे लिहायची गरज नाहीये, तुम्ही रोज हे सेशन प्ले करून जिथून मी टॅपिंग घेतलेलं आहे तिथून ते सेशन रोज प्ले करू शकता आणि ह्याचं टॅपिंग करू शकता. ओके, सो आपण सगळेजण टॅपिंगला सुरुवात करूया. किती वाजले? ठीक आहे, आय हॅव 5-10 मिनिट्स. फाईन. सो सुरू करूया टॅपिंगला. डोळे बंद करा, क्लोज युअर आईज. श्वासाकडे लक्ष द्या. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. मी या टॅपिंगमध्ये पण तुम्हाला थोडासा गॅप देणार आहे जिथे तुम्ही तुमचे पर्सनल इश्यूज घेऊ शकता. ओके, जिथे तुम्हाला डिप्रेशनशी रिलेटेड, स्ट्रेसशी रिलेटेड, फिअरशी रिलेटेड पर्सनल इश्यूज तुम्ही घेऊ शकता. जे रेग्युलर इश्यूज किंवा जे मी घेणार आहे जनरल इश्यूज ते सोडून जर काही असेल तर ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. ओके, सो लेट अस स्टार्ट टॅपिंग. हाताच्या पॉइंटवर टॅप करायला सुरुवात करा. तुम्ही हाताच्या पॉइंटवर असं टॅप करू शकता, असं टॅप करू शकता, एनिवेज. ओके, डोळे बंद करा. माझ्या बरोबर रिपीट करा. हे सगळं जे वातावरण सुरू आहे, या सगळ्या वातावरणामुळे माझ्या सिस्टीमवरती प्रचंड तणाव आहे. एकीकडे करोनाचं न संपणारं लूप, त्याच्यामुळे सफर होत असलेला बिझनेस, पैशाची कंडिशन, दुसरीकडे या सगळ्या येणाऱ्या नेगेटिव्ह बातम्या, नाउ आय विल गिव्ह यू सम मोर टाइम देअर. तो तुम्ही तुमचे पर्सनल इश्यूज जे काय असतील दॅट मेक यू फील हेल्पलेस, डिप्रेस्ड, स्ट्रेस्ड, ते त्याच्यामध्ये ऍड्रेस करू शकता. या सगळ्यामुळे मी खूप हताश, हेल्पलेस, डिप्रेस्ड आणि नेगेटिव्ह फील करते. मला जाणवत नसलं तरी या सगळ्याचा माझ्या सिस्टीमवर प्रचंड प्रमाणात नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय. मला कधी कधी खूप राग पण येतो.
की या सगळ्यात मी काहीच करू शकत नाहीये. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. आणि या स्ट्रेस्ड, डिप्रेस्ड, नेगेटिव्ह अवस्थेतनं पूर्णपणे रिलीज होऊ देते. हे सगळं करोनाचं कधी न संपणारं लूप त्याचा माझ्या आयुष्यावर, बिझनेसवर, पैशावर होत असलेला नेगेटिव्ह परिणाम आणि दुसरीकडे या सगळ्या नेगेटिव्ह बातम्या ऍड करा जे तुम्हाला ऍड करायचंय त्याच्यामध्ये. या सगळ्यामुळे मला प्रचंड स्ट्रेस्ड, डिप्रेस्ड आणि नेगेटिव्ह वाटतंय. आणि आजूबाजूचं वातावरण पण तसंच झाल्यासारखं वाटतं. मला खूप राग पण येतो. की ही सगळी परिस्थिती डिझॉल्वच होत नाहीये. खूप हेल्पलेस वाटतं की आपण काहीच करू शकत नाहीये. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या स्ट्रेस, डिप्रेशन आणि नेगेटिव्हिटीतनं पूर्णपणे रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंग वरती या. माझ्या सिस्टीम वरती होत असलेला या सगळ्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट, ही नेगेटिव्हिटी, this stress, I choose to release. I choose to release. I choose to release. थोडं फास्ट टॅप करूया. रिलीज, 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 रिलीज,
One more round. Release. 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 हात खाली घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. Again, breathe in, breathe out, breathe in. हे टॅपिंग तुम्ही रोज करायचं आहे. आपण एक गोष्ट विसरलो टॅपिंग मध्ये, सुरुवातीला आपण स्केल गेज नाही केली. ओके, सो उद्यापासून जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला स्केल गेज करा की टॅपिंग सुरू करायच्या आधी तुम्हाला किती स्ट्रेस, डिप्रेस्ड किंवा फिअरफुल वाटतंय आणि टॅपिंग झाल्यानंतर तुम्हाला किती त्याचा इम्पॅक्ट दिसतोय. बट जरी आपण स्केल गेज केली नसली तरी तुम्हाला आता कळलं असेल की टॅप केल्यानंतर तुमच्या एनर्जीज सगळ्या रिलीज झाल्या होत्या. जे सगळं असं पाइल्ड अप होतं, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, इट हॅज रिलीज. ओके, सो डू कॉमेंट अँड लेट मी नो हाऊ युअर एक्सपिरियन्स वॉज, अँड वी विल मीट नेक्स्ट संडे विथ अ मोर इंटरेस्टिंग अँड न्यू टॉपिक. थँक यू अँड tap, and don't let this mass mind affect you. Rise above that. We have such a wonderful tool to help us. Okay, so wish you all the very best. Have a great night. आणि जाता जाता माझ्या नवऱ्याने त्याचा एक 6 पॅकचं तुम्हाला मध्ये झलक पण दाखवली. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट इंटरप्शन. त्याला माहित नव्हतं की त्या अँगलनी व्हिडिओमध्ये तो दिसेल. आय एम व्हेरी सॉरी ऑन हिज पार्ट. ओके, सो वी विल मीट नेक्स्ट